मला ना माझे रिलेटिव्हज आणि काही मैत्रिणी बोलल्या होत्या, की आम्ही ज्या नाचणीच्या भाकरी बनवतो ना, त्या आमच्याकडून बिघडतात म्हणजे वातट होतात. तर आमच्यासाठी एक मस्त असा व्हिडिओ दाखव नाचणीच्या भाकरीचा. तर चला आज मी त्या सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवत आहे. एकदम छान अशी टुम्म फुगलेली आपण नाचणीची भाकर आज बनवणार आहोत. एकदम सकाळपासून संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी राहते आणि नाचणी थंड असते. पण आपण ही थंडीमध्ये पण खायला पाहिजे. ज्याला डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्याने 12ही महिने नाचणी नक्की खायला पाहिजे. त्याने डायबिटीजसाठी खूप जास्त फरक पडतो. तर आता इथे एक वाटी घेतली. वाटीने मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तर मी आता इथे 3 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतेय. नाचणीचं पीठ मी इथे चाळूनच ठेवलेलं आहे. तर असं चाळून ठेवलेलं 3 वाटी नाचणीचं पीठ घेतलं. आता याला भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. आपण आता याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. तर आता 3 वाटी नाचणीच्या पिठासाठी इथे मी 2 वाटी इतकं पाणी घेत आहे. तर हे 2 वाटी पाणी घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ टाकायचं आणि गॅसवरती याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि याच्यामध्ये थोडं-थोडं करून पाणी ओतून द्यायचं. तर आता आपलं हे मेजरमेंट एकदम परफेक्ट असल्यामुळे इथे मी सगळं पाणी याच्यामध्ये घालणार आहे. पण थोडं-थोडं करून एकदा चमच्यानी वगैरे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे पिठाला गरम पाणी लागलं पाहिजे म्हणजे हे पीठ छान असं भिजलं जातं. तर इथे सगळं पाणी ओतल्याच्या नंतर एकदा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे याला. कलथ्याने मिक्स केलं तरी चालेल. इथे मी चमच्याच्या मदतीने याला मिक्स करून घेतेय. आता मिक्स करून झालं. पीठ असं थोडंसं दाबून ठेवायचं आणि वरतून याला घट्ट असं झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं याला बाजूला ठेवून द्यायचं. तर आता इथे 20 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ अजूनही खूप जास्त गरम आहे. याची कारण की वाफ बिलकुल निघू दिली नव्हती. तर थोडं-थोडं असं मिक्स करत याला थंड करून घ्यायचं आणि छान असं आता इथे बिलकुल मी इथं पाणी बिलकुल वापरलेलं नाहीये नंतर. आपलं जेवढं पाणी याला मी 2 वाट्या घातलं होतं, तेवढ्याच पाण्यामध्ये छान असा गोळा तयार करून घ्यायचा. तर मी आता इथे व्हिडिओ स्किप केलेला नाहीये. मला तुम्हाला दाखवायचं होतं का हे पीठ मळताना जेवढी आपल्याला मेहनत घ्यायची आहे ना, जेणेकरून आपली भाकरी एकदम छान मऊसूद होईल. खूप असं याला रगडून पिठाला मळायचं आहे. तर पाहू शकता एकदम छान असा मऊसूद याचा गोळा तयार झालेला आहे आणि पिठाला छान असा चिकटपणाही आलेला आहे. तर याचे गोळे करून घ्यायचे. 3 वाटी पीठ घेतलं होतं. 3 वाटी पिठामध्ये 7 भाकरी बनतात. तर आता इथे मी 5 भाकरी बनवणार आहे आणि 2 भाकरीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवते कारण मला उद्या सकाळी उठून 5 वाजता 2 भाकरी बनवायच्या होत्या मिस्टरांसाठी. त्यामुळे मी 2 भाकरीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आता एक गोळा घेतलाय मी इथे आणि याला नाचणीचं पीठ आहे ना, खूप जास्त लवकर कडक होतं. त्याला थोडीशी हवा लागली तर ते कडक होतं. त्यामुळे थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन मी इथं पुन्हा छान असं रगडून पिठाचा गोळा नरम करून घेतलेला आहे. एकदम मऊ असं करून घेतलेला आहे. तर आता मऊ करून झाल्याच्या नंतर खाली पीठ टाकायचं, सुकं पीठ टाकून घेतलंय आणि जशी आपण बाजरीची आणि ज्वारीची भाकर थापून घेतो ना, अगदी तशीच ही भाकर थापून घ्यायची आहे. मस्त सगळीकडून एकसारखी भाकरी आपण थापून घ्यायची म्हणजे भाजताना ही भाकरी व्यवस्थित भाजली जाते आणि एकदम टुम्म फुगली जाते. तर आता मस्त दोन्ही हाताने मी इथे भाकर आपली थापून घेतलेली आहे. तर भाकर खूप जास्त इथे जाड बनवायची नाहीये. एकदम पातळ बनवली तरीही भाकर छान मऊसूद राहते. तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी चपातीसारखी मी इथे भाकरी बनवलेली आहे. एकदम पातळ अशी. तर भाकरी बनून झाली आहे. बाजूला तवा पण मी तापत ठेवला होता. तवा तापलेला आहे. तवा छान असा तापला की गॅस कमी करायचा. भाकरी टाकताना गॅस कमीच पाहिजे. पाणी लावून पाणी सुकेपर्यंत गॅस बिलकुल फास्ट करायचा नाहीये. पाणी पण एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं. पाणी म्हणजे कुठे जागा राहिली नाही पाहिजे कारण की ती भाकरी नंतर सफेद दिसते. तर ती सफेद दिसू नये म्हणून व्यवस्थित याला पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्याच्या नंतर थोडा वेळ पाणी सुकू द्यायचं. पाणी सुकल्याच्या नंतर भाकरी पलटायची आणि आता गॅस फास्ट करायचा आणि भाकरी भाजून घ्यायची आहे. तर भाकरी छान अशी खाली येऊन भाजली की लगेच तव्यावरती आपण याला पालथी टाकायची आणि मस्त अशी याला भाजून घ्यायची. अगदी सहज ही भाकरी फुलतीये. हिला कुठेही कपड्याने दाबून वगैरे फुलवावं लागत नाहीये. मी जेवढ्या भाकरी बनवल्या ना, तेवढ्या भाकरी अशा टुमच्या टुम एकदम मस्त अशा ह्या फुगल्या होत्या. तर भाकरी थोडीशी साईडनी अशी दाबून घ्यायची म्हणजे व्यवस्थित साईडच्या कडाही भाजल्या जातात. तर ही भाकर म्हणजे खूप जास्त भाजायची नाहीये. हिला जाळ बिलकुल सहन होत नाही. जास्त गरम खूप लवकर जळते ही भाकरी. तर अशी व्यवस्थित भाकरी भाजून झाली आहे
आता मी तुम्हाला दुसरी ही भाकरी करून दाखवते. तर पाहू शकता खूप छान अशी ही भाकरी तयार झाली आहे. आता दुसरी भाकरी थापून घेते. तर भाकरी ज्याला थापता येत नाही ते भाकरी लाटूही शकतात. फक्त जेव्हा आपण लाटणार असतो ना भाकरी, तेव्हा भाकरीचं पीठ थोडंसं घट्ट पाहिजे. कारण की मी इथे 2 वाटी पाणी वापरलं होतं पीठ भिजवण्यासाठी. जर तुम्हाला लाटून बनवायचं असेल तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आणि 1.5 वाटी पाण्यामध्ये घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला ही भाकरी लाटता येते. तर अशा पद्धतीने सगळ्या भाकरी मी इथे बनवल्या आणि सगळ्या भाकरी अशा टुमच्या टुम फुगल्या होत्या. मस्त अशा मी इथे भाकरी बनवल्या. भाकरी बनवत असताना 5 भाकरी बनवल्या होत्या. मुलाने एक भाकर बनवताच खाल्ली आणि पाहू शकता इतकी मी अशी म्हणजे दाबली ना, तरीही ही भाकर तुटत नाहीये. इतकी छान झाली आणि तुम्हाला याचा मी पापुद्राही काढून दाखवते. अगदी सहज असा याचा पापुद्रा निघतो. तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की बनवून बघा. खूप सोप्या आहेत. तुम्ही अशाच पद्धतीने बनवल्या ना, तर तुमच्या भाकरी बिलकुल फसणार नाही. अगदी अशाच होतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता ह्या भाकरी अशा घडी करून मी ठेवून देते. रुमालामध्ये अशा बांधून ठेवायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाकरी नरम राहतील.